नमस्कार, झी 24 तासमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपण बघतोय दुर्गे दुर्गटभारी मायलेकी विशेष कार्यक्रम आणि आज ज्या मायलेकींशी मी संवाद साधणार आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आई एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि त्याचबरोबरीने एक उत्कृष्ट शिक्षिकाही आहे। तर लेकीबद्दल सांगायचं झालं तर ती उत्कृष्ट अभिनेत्री, गेल्याच वर्षी तिने एक उत्कृष्ट दिग्दर्शिका असल्याचं दाखवून दिलं आणि ती एक उत्तम कमर्शियल आर्टिस्ट आहे। आपण स्वागत करूया रजनी वेलणकर आणि मीराताईचं। रजनीताई, काय सांगाल, एक अभिनेत्री म्हणून तुम्ही काम करतच होतात नाटकांमध्ये आणि त्याचबरोबरीने शिक्षिकेचा जॉब तुम्ही करत होतात। तर 3 मुली आणि एकीकडे नाटकांच्या रिहर्सल, नाटकांचे प्रयोग आणि त्याचबरोबरीने शिक्षिका म्हणूनही तुम्ही काम केलं, कसं सगळं हँडल करायचं? मी अभिनेत्री म्हणजे काम अभिनय खूप वर्ष केलं होतं, म्हणजे लग्न व्हायच्या आधी पण केलं होतं आणि लग्नानंतर पण त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती की केवळ अभिनयावर आपण आपला संसार चालवू शकू। त्यामुळे मी शिक्षिकेची नोकरी केली आणि त्याच्याबरोबरीनेच अभिनयही केला। हे करताना खूप तारेवरची कसरत होती, पण माझे सासू सासरे घरी होते त्यामुळे त्यांचा सहभाग खूप असायचा। म्हणजे त्यांच्यावर मी 3ही मुलींना टाकून नाटक करायला जाऊ शकायची, म्हणजे मी काळजी घेणार नाही एवढी ते काळजी घेतील याची मला खात्री होती। आणि माझे मिस्टर प्रदीप वेलणकर त्यांनीही दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी हे करू शकले। आणि मला वाटतं 3ही मुली असल्यामुळे कदाचित मुलांचा जो दांडगेपणा असतो, मस्ती असते, ती थोडीशी या 3घींमध्येही कमी होते। त्यातल्या त्यात माझी मोठी मुलगी जरा मस्तीखोर होती, मीरा खूप शांत होती, मीराने कधीच त्रास दिला नाही म्हणजे तर त्यामुळे सासू सासऱ्यांना त्यांना सांभाळणं पण सोपं गेलं आणि मला शाळेत पण खूप सहकार्य दिलं सगळ्यांनी। मीरा, जे तू हातात घेशील ते 100% तू देशील, हे तू नुसतं बोलत नाही आहे तर हे तू दाखवून दिलंस। काय सांगशील, कुठून येते ही शक्ती तुझ्यात? खरं आहे, हा स्वभावाचाच एक भाग आहे की आपल्याकडे जे काम आहे ते पूर्णपणे पार पाडायचं आणि खूप सिन्सिअरिटीने करायचं आणि काय म्हणतात हार्डवर्क, हे सगळे गुण माझ्या आईवडिलांचे दोघांचेही आहेत। आणि आम्ही लहानपणापासून बघते की आता ती म्हणाली की जसं तारेवरची कसरत करत होती, खरंच त्यावेळेला असं कुक आहे बाबा आपल्याकडे आणि खूप असा सपोर्ट नव्हता, पण तरी एकत्र कुटुंब असल्यामुळे सपोर्ट होता। यावेळेला मी बघितलं आहे ना की 6 वाजता आमच्याकडे कुकरची शिट्टी वाजायची, सो तेव्हा दुपारचं पूर्ण जेवण करून ती शाळेत शिकवायला जायची, नंतर दुपारचा शो करायची, मग घरी येऊन। त्यामुळे खरंच हे बघितलंय की जर आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर त्याचा पाठपुरावा कसा करायचा आणि त्यासाठी लागणारी मेहनत कशी करायची हे घरात लहानपणापासून बघितलंय। किंवा माझे वडील एका गोष्टीने ऑब्सेस झाले की आता हे की काम चालू आहे, हे प्रोजेक्ट चालू आहे, की त्याचा ध्यास घ्यायचा, मग त्यांना इतर विषय आठवतही नाहीत। काय सांगाल दोघी जणी, निर्णय घेताना तुमच्यातलं बॉन्डिंग कसं असतं? कुठेतरी लुडबुड वाटते किंवा एकमेकींना विचारलं तर हा निर्णय तुझ्यामुळे चुकीचा झाला किंवा काय, असा ब्लेम गेम असतो किंवा वादविवाद म्हणा किंवा कसे रुसवे फुगवे असतात, काय दोघींचं बॉन्डिंग आहे? नाही, तसं नाही आहे, म्हणजे मला भांडणं नाही आमची कधी झाली, पण तिच्याकडे काही प्रोजेक्ट आलं, माझ्याकडे काही प्रोजेक्ट आलं तर आम्ही एकमेकींना सांगतो, त्याच्यावर चर्चा करतो, पण शेवटी निर्णय जिला करायचं आहे तिने घ्यायचा आणि मग एकदा निर्णय घेतल्यानंतर तिच्या पाठीशी उभं राहायचं, हे आमचं काम। तसं म्हटलं तर आमच्या घरात निर्णय स्वातंत्र्य हे कायमच होतं। मग आई बाबा, लहान सगळ्यात मधुरा तर मधुरा, कोणीही असेल तर निर्णय स्वातंत्र्य असणं एखाद्या माणसाला ही किती मोठी गोष्ट आहे हे आता मला लक्षात येतं आहे। कारण की त्या माणसाला जगण्याचा कॉन्फिडन्स मिळतो की हे मी करू शकते, हे मी ठरवू शकते। इंग्लिशमध्ये त्याला खूप चांगला वर्ड आहे, ऑटोनॉमी, खूप चांगला शब्द आहे की तुमचं स्वत्व, नॉट इगो, पण स्वत्व ठेवून तुम्ही ते घेऊ शकता। मग करिअरच्या बाबतीत असलेला धोका, त्याचे फायदे हे सगळे आम्ही चर्चांनी सोडवतो,
पण तरीसुद्धा निर्णय स्वातंत्र्य असणं आणि मग त्यानंतर सपोर्टच्या बाबतीत काही प्रश्नच नाही. आम्ही सगळे फॅमिली म्हणून त्याला नेहमीच उभे राहतो. मीरा, मगाशी तू सांगितलंस की आई सकाळी 6 वाजता कुकर लावून जायची शाळेत, त्याच्यानंतर दुपारी यायची, परत नाटकाच्या तालमीला वगैरे जायची. कुठेतरी आईला मिस केलंच लहानपणी? म्हणजे ह्या पद्धतीने सगळी जी तारेवरची कसरत ती जी सांगत होती ती बरोबरच आहे. पण त्याबरोबर एक गोष्ट चांगली अशी झाली, म्हणजे या प्रोफेशनमध्ये असल्यामुळे, की आमच्या घरात, आमच्या गच्चीवर रिहर्सल्स व्हायच्या, नाटकाच्या तालमी व्हायच्या, काही जेवण खाण्याचे कार्यक्रम व्हायचे, कविता वाचनं व्हायची, अशा इन्फॉर्मल गोष्टीही व्हायच्या. किंवा त्यांची जेव्हा रिहर्सल असायची, शोज असायचे, तेव्हा मला म्हणजे आम्ही तिकडे आज सई परांजपे आहेत किंवा मोठे मोठे ॲक्टर्स आहेत, वंदना गुप्ते आहेत, ह्या सगळ्यांना खूप जवळून काम करताना बघितलं की आपण बेबी सिटिंग म्हणून मुलांना घेऊन जायचं आपल्या कामाच्या ठिकाणी. याचा आम्हाला माणूस म्हणून फायदाच झाला, आर्टिस्ट म्हणून उत्तम झालं, आपोआप धडे मिळाले. शिक्षिका म्हटल्याबरोबर एक करारी, कडक, कसा तुझा अनुभव कसा होता लहानपणीचा आईचा? हा, एकदम करारी. काही शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम, घड्याळ म्हणजे घड्याळ, सगळं. आणि बेशिस्त वागलं तर शिक्षा नाही, पण तिचा एक राग की हे असं कसं तुम्ही करू शकता, तुम्ही मुली असं कसं करू शकता. म्हणजे आता एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर, अगदीच छोटंसं आहे, पण त्यावेळेला आम्हाला असं कुठे बाहेर फंक्शनला जायचं आहे, मग आई आपली तयार होऊन त्यावेळेस म्हणजे 3ला निघायचं आहे तर ती 2:45ला इथे येऊन बसणार. आम्ही आपलं लायनर लावतोय, काहीतरी पावडर हे चाललंय, आम्हाला एक तयार होण्यात इंटरेस्ट, मी मधुरा. तर आई बाहेर बसली आहे अशा एखाद्या कॅज्युअल प्रसंगात पण आम्हाला घाई व्हायची की नाही, कारण भीती अशी होती, आणि भीती ही खरी पण ठरली आहे की आपण जर तयार झालो नाही वेळेत तर ती निघून जायची तिच्या ह्याला, तुम्ही या, मी चालले पुढे रिक्षाने. आणि हा जो आग्रह आहे तो आता मी समजू शकते. तेव्हा कसं, आता मी मोठी झाली, आता मी पण एक मुलाची आई आहे, त्यामुळे हा जो आग्रह आहे तो मी पण आता त्याच्याकडनं एक्सपेक्ट करते ना की नाही नाही, या आता तू अभ्यास, आता तू झोप, आता तू अमुक. तर त्याचा अर्थ काय असतो, त्याचा आग्रह का असतो, हे आई म्हणून आता मी समजू शकते. मीरा, काय सांगशील, आईतली कोणती शक्ती अशी तुला जाणवती? आणि रजनीताई, तुम्हाला सुद्धा, की तिच्यातली कोणती शक्ती आहे अशी की जी तिला पुढे घेऊन जाते आणि पुढे घेऊन जाणार आहे? मीरा खूप संवेदनशील आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम तिच्यावर होतो आणि तिच्या कामातही तो दिसून येतो. तर ती संवेदनशीलता आणि अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार हा तिच्या बाबतीत मला खूप भावलेला, म्हणजे ते माझ्याकडे नाही आहे. एखादं काम करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये खूप आत शिरते आणि ते यशस्वी करून दाखवते. आईचा स्पष्ट वक्तेपणा आणि खरेपणा, म्हणजे आपल्याला जनरली असं दिसतं की लोक डिप्लोमॅटिकली हँडल करतात गोष्टी, जे खरं आहे ते सांगत नाही, कारणं काही असतील. पण आईकडे तो जो खरेपणा आहे, म्हणजे भावनांचा, ती संवेदनशील नाही असं नाही, पण जे तिला वाटतं ते ती खडसावून सांगू शकते, व्यक्ती कोणीही असो समोरची. ह्याच्यासाठी एक ताकद लागते. ती ताकद, तो जो खरेपणा आहे, त्यामुळेच ती असं स्पष्ट वक्तव्य करू शकते की हे मला नाही आवडलं किंवा हे मला खूप आवडलं, दोन्ही बाजूनी. की चांगलं आणि वाईट जे आता खरंच समाजात आपल्याला दुर्मिळ झालं आहे, हा जो स्पष्ट वक्तेपणा आहे ना, याला पण एक धाडस लागतं जे तिच्यात आहे. आणि काही अंशी ते माझ्यातही आहे असं मला वाटतं, पण तिच्या एवढं नाही आहे. दोघींचे खूप खूप मनापासून आभार. झी 24 ताससाठी तुम्ही एवढा वेळ काढलात आणि तुम्ही दोघींनी छान गप्पा मारल्यात आणि तुमच्यातलं बॉन्डिंग, तुमच्या कुटुंबातलं बॉन्डिंग एक दाखवून दिलं. जर कुटुंबाचा पाठिंबा नसेल, एकमेकांच्या पाठीमागे, तर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही, हे तुमच्या बोलण्यातनं जाणवलं. आणि खरंच मनापासून दोघींचेही आभार. तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. ज्वेलरी पार्टनर
वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती.